सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील विश्वनाथ गावात आयोजित पत्रकार परिषदेत उमेद अभियान आणि मानव विकास योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आणण्यात आला। महिला बचत गटांना निकृष्ट दर्जाची यंत्रसामुग्री वाटप करून शासनाच्या निधीचा अपहार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी बिराड आंदोलन आणि 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला। विश्वनाथ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले। प्रशासनातील काही संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि मशिनरी पुरवठादार यांनी संगनमत करून पूर्ण जिल्ह्यात निकृष्ट मशिनरी वाटप केल्याचा दावा तक्रारदारांनी केला। या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिलांवर राजकीय आणि सामाजिक दबाव टाकून त्यांना धमकावले जात आहे। याशिवाय मानधनावर कार्यरत महिलांना वेळेवर मानधन न देणे व त्यात कपात करणे असे प्रकारही सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि पोलिसांकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संबंधित वेंडरला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। माझे नाव भारती किशोर माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ची मी धुळे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आहे। उमेद अभियानाअंतर्गत मानव विकास योजनेतून आम्हाला मशिनरी देण्यात आलेल्या आहेत। ऑल इन वन आणि भरड धान्य ह्या 2 मशिनरी या पूर्ण तालुक्यात वाटप झालेल्या आहेत। या मशिनरी निकृष्ट दर्जाच्या आणि बंद आहेत। महिलांना उद्योगासाठी हे मशिनरी देण्यात आल्या होत्या। महिला उद्योजक व्हाव्या, महिला सक्षमीकरण व्हावं, याच्यावर त्यांचं आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने एक ठोस पाऊल उचललेलं होतं। पण याच्यामध्ये काही अधिकारी जे आहेत उमेद अभियानाचे जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर जे अधिकारी आहेत यांनी त्याच्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। ज्या मशिनरी 6 लाखाच्या एक युनिट आहे त्याच्यामध्ये ग्रामसंघाचा सोयीस्ता आहे 1.5 लाख रुपये आणि गटाला जर दिले तर गटाचा सोयीस्ता आहे 60,000 रुपये। या मशिनरींची किंमत केल्यानंतर 1,20,000ची ती मशिनरींची आत्ताची किंमत आहे, ती आम्हाला दिलेली आहे 6 लाखात। तर या मशिनरी पूर्णपणे बंद आहेत। आमचा लढा हा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। आमचा अभियानाशी कुठलाही लढा नाही, कारण उमेद अभियान हे महिलांसाठी एक वरदान आहे। याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे। महिलांना आशेचं किरण जे मिळालेलं आहे ते उमेद अभियानामध्ये मिळालेलं आहे। उमेद अभियानावर महाराष्ट्र शासनाने खूप काही निधी खर्च करून महिलांना सक्षम करण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो खरंच एक मानाचा मुजरा करावा असा त्यांचा तो उद्देश आहे। पण याच्यामध्ये हे जे काही अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे त्या उमेद अभियानाच्या या सर्व यंत्रणेला गालबोट लागतोय। उमेद अभियानाची जी छबी आहे ती मलिन होते, ती फक्त ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे। आमचा जो लढा आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। आता आमचा सगळ्यात पहिली मागणी होती आणि आहे की महिलांना जे फसवणूक झालेली आहे त्या मशिनरींची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन हा भ्रष्टाचार नेमका कुठे आणि कसा झाला याची चौकशी करून प्रशासनाने चौकशी करून जर कधी हे सगळे गुन्हेगार ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, ही आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट, जे महिला केडर आहेत केदारांचं वेळेवर मानधन होत नाही, मानधनात कपात होते। धुळे जिल्ह्याला जवळपास 1200 केडर आहेत। 1200 केडरांपैकी किती केडरांना वेळेवर मानधन झालं आणि ज्यांचं नाही झालं मग हा पैसा गेला कुठे? महिलांनी केलेल्या कामाचा जर मोबदला महिलांना मिळत नसेल आणि हे लोक त्या महिलांना जर दमदाटी करत असतील आणि दमदाटी करून महिलांना धमकवतात की जर तुम्ही आमच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही तुमचे पद काढून घेऊ, तुमच्या नोकऱ्या जातील, अशा ज्या धमक्या आहेत त्या धमक्यांचा आम्ही त्याचा विरोध करतोय। नंतर आम्ही जेव्हापासून जवळपास आम्ही 12 मे पासून ही तक्रार सुरू केलेली। 12 मेला आम्ही पहिली तक्रार केली, तेव्हापासून तर आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळता आम्हाला मानसिक त्रास झालेला आहे। महिलांना गावोगावी जाऊन हे अधिकारी उद्धव धारणे, ईश्वर पाटील, लोकेश सोनोने, हेमंत गवते हे स्वतः महिलांच्या घरी जाऊन महिलांना धमकवत होते। विश्वनाथ गावामध्ये येऊन सुद्धा त्या महिलेला यांनी धमकवलं। ते पुढील याच्यात त्या महिला सांगतीलच तुम्हाला
इथं येऊन धमकवल्यानंतर महिलांनी ऐकलं नाही, तर त्यांना शेवटची धमकी दिली की तुमच्या गावाचे सगळे बचत गट आम्ही ब्लॅक लिस्टेड करू आणि तुम्हाला कुठलाही लाभ मिळू देणार नाही, शासनाचा लाभ मिळणार नाही, असं त्या महिलांना सांगून गेले. आणि यांनी महिलांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. आम्हाला न्याय हवा होता. न्याय हा आम्हाला शासनाकडनं हवा आहे. आम्ही मागणी शासनाकडे केलेली आहे. तर आमच्या बदनाम्या करायला, महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या, महिलांना ब्लॅक लिस्टेड गट करायच्या धमक्या, महिलांवर चुकीचे आरोप करणे, या गोष्टी करण्यासाठी मोकळं का सोडलं गेलं या अधिकाऱ्यांना? का शासनाचा यांच्यावर वचक नव्हता का? आम्ही दिलेल्या निवेदनाची कुठे दखल नाही का? मग महिला आहेत म्हणून आम्हाला न्याय मिळणार नाही का? आम्ही न्याय मागण्याच्या पात्र नाहीत का? याच्यासाठी आम्ही 16 तारखेला आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं. आम्ही बिऱ्हाड आंदोलन करणार होतो. त्यासाठी आम्ही शहर पोलीस स्टेशनला जेव्हा PI साहेबांना याचं लेटर दिलं, निवेदन दिलं की आमचं आंदोलन आहे, त्यावेळेस PI साहेब यांनी, शहर पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या म्हणजे गुन्हे दाखल करा. म्हटलं यस, मग गुन्हे आम्ही दाखल करू, तुम्ही तुमच्या आंदोलनाला स्थगिती द्या. आम्ही साहेबांच्या विनंतीला आणि त्यांच्या आश्वासनाला मान देऊन आमचं आंदोलन स्थगित केलं. त्यांनी येत्या 10 ते 12 दिवसात आम्ही गुन्हे दाखल करू असं म्हटलं होतं. पण आता त्या गोष्टीला सुद्धा 8 ते 10 दिवस होत आलेले आहेत, पण अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. जर गुन्हा दाखल झाला नाही, आम्ही महिला आहोत पण कमजोर नाही, आम्ही सगळ्या महिला न्यायाच्या बाजूने लढतोय. यांनी महिलांमध्ये गैरसमज करून महिलांच्या विरोधात महिला उभ्या केल्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ज्या महिला उभ्या केल्या त्या खरोखर स्वतःच्या मर्जीने आल्या होत्या की त्यांना धमकावून आणल्या गेल्या होत्या? त्यांना धमकावून आणले, चुकीची मेसेज टाकून आणले, याचे मेसेजचा पुरावा माझ्याकडे आहे. महिलांना मीटिंग वेगळ्या प्रकारची सांगितली आणि त्यांना डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला बोलवण्यात आले. काही महिला त्याचे पुरावे द्यायला सुद्धा तयार आहेत. हे सगळं झाल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही 9 ऑगस्ट क्रांतिकारी दिवशी आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. बिऱ्हाड आंदोलन, आमरण उपोषण आम्ही त्या दिवसापासून सुरुवात करू. 15 ऑगस्ट पर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळं महिलांच्या वतीने मी सांगते, आम्ही त्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आत्मदहन करणार आहोत. आमचा उद्देश आंदोलनाचा नाही, आमचा उद्देश न्याय मागण्याचा आहे. जर महिलांना न्याय मिळाला तर महिला रस्त्यावर उतरण्यासाठी अजिबात रिकाम्या नसतात. पण आम्हाला न्याय मिळत नाहीये. आम्ही कायदेशीर कारवाई सगळ्या करून आम्हाला न्याय मिळालेला नाहीये, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आणि याला जबाबदार विश्वनाथ गावामध्ये पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण हेच होतं की इथं ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही बघा की काय परिस्थिती आहे, मशिनरीची काय परिस्थिती आहे आणि ग्राउंड लेवलला काय काय त्रास झालेला आहे. हे सगळं या ग्राउंड लेवलच्या सगळ्या महिला तुम्हाला याच्यातून पुराव्यासह जबाब देतील. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनीची किंमत होती 6,30,000 रुपये. त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे. असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती. परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनीमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं. काही आमच्याकडे कागदपत्र पण आहे. तर 1,20,000 त्याची किंमत आहे. म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे. हे जे काही या ठिकाणी अफार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट. कारण की शहर पोलीस स्टेशनच्या PIने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट ह्या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही
तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल. आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार काही छोटा नाही, तर जवळजवळ 40 कोटीचा आहे. याचे संपूर्ण प्रूफ आमच्याकडे आहे. मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी सांगतो की याचे संपूर्ण प्रूफ आहेत, कागदोपत्री प्रूफ आहेत. म्हणून ते कागदोपत्री प्रूफ जेव्हा कलेक्टरांना, एसपींना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना लागतील तेव्हा ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आता याच्यानंतर ज्या मशनी आहेत त्या मशनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगते याच्याशिवाय आम्हाला काही घेणं देणं नाही. त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे. तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केलेली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे.